नमस्कार, देशोन्नती न्यूजमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो। विशेष म्हणजे देशोन्नतीच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील पहिला ते शेवटच्या टप्प्यापर्यंत सगळं कव्हरेज केलं आणि हे कव्हरेज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं आहे। विशेष म्हणजे देशोन्नतीनं जिथे जिथे भाकीत केले होते ती सगळी भाकीत खरं ठरले। पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही चंद्रपूर, गडचिरोली, त्याच्यानंतर गोंदिया, भंडारा आणि बऱ्याचशा ठिकाणी आम्ही गेलोत आणि त्या ठिकाणच्या जनतेच्या प्रतिक्रिया घेतल्यात। त्याच्यानंतर नागपूरचं जे लोकसभेचं इलेक्शन होतं, ज्या दिवशी निवडणूक होती 19 एप्रिलला, त्या दिवशी देखील आम्ही देशोन्नतीच्या माध्यमातून ही निवडणूक थेट प्रसारित केली। तर ह्यावेळेस जे जे भाकीत केले ते खरे ठरले आहेत। 8 तारखेला म्हणजेच 8 एप्रिल रोजी चंद्रपूर या ठिकाणी नरेंद्र मोदी यांची सभा होती। ती सभा देखील आम्ही कव्हर केली आणि त्या सभेच्या वेळेला प्रचंड गर्दी त्या ठिकाणी होती। सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ त्या ठिकाणी नरेंद्र मोदी आले होते, पण त्यावेळेस देखील आम्ही कुठेतरी शंका व्यक्त केली होती की या ठिकाणी मुनगंटीवार यांचा विजय कदाचित कुठेतरी ऊन सावलीचा खेळ या ठिकाणी होऊ शकतो आणि ते आज भाकीत खरं ठरलं आहे। त्याचबरोबर आम्ही भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघामध्ये गेलो, तिथे सुनील मेंढे आणि डॉक्टर पडोळे यांची आम्ही त्या उमेदवारांना भेटलो, त्यांच्या मुलाखती घेतल्या। त्यावेळी देखील आम्ही हे भाकीत सांगलं होतं की या ठिकाणी सुनील मेंढे यांना कुठेतरी जनता कुठेतरी त्रस्त झाली आहे, त्यांच्या कामावरती नाराज आहे। आम्ही गोंदियामध्ये डिबेट देखील घेतली आणि ती डिबेट खूप जास्त प्रमाणामध्ये हायेस्ट लेवलला ती डिबेट चालली। चाय बेच सकते हो वहाँ पे? नहीं चाय है नहीं एक मिनट नहीं चाय बेचने के शब्द पे इनको इतनी एनर्जी क्यों है? 5 वर्षामध्ये जसा निष्क्रिय खासदार आमच्या गोंदिया भंडाऱ्याला भेटला, सुनील मेंढे यांनी आपला पायात फिरकी लावून फिरले आहेत, त्यांना काही हे लोक आमचे लोक घेऊन जाऊन त्यांना आपल्या पक्षातून तिकीट देतात हे आम्हाला सांगणार आहे का? कारण त्या डिबेटमध्ये देखील सुनील मेंढे यांचा कुठेतरी पराभव होतो हे चित्र देशोन्नतीच्या माध्यमातून आम्ही स्पष्ट केलं होतं आणि तेच झालं। त्याच्यानंतर आम्ही नांदेडमध्ये जेव्हा डिबेट केली, नांदेडमध्ये जेव्हा आम्ही लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या, त्या ठिकाणी विशेष म्हणजे आम्ही हे जनतेला दाखवून दिलं होतं की अशोकराव चव्हाण यांचा भाजपामध्ये गेल्यानंतर किंवा भाजपात प्रवेश केल्यानंतर भाजपाला फायदा झाला नाही तर भाजपाला तोटा झाला। आत्ता जी भाजपा सांगत आहे किंवा काल PM मोदींची नांदेडला सभा झाली, मोठी सभा झाली। मोदी साहेब म्हणाले की काँग्रेसनं मराठवाड्याचा गळा घोटला। मराठवाड्याचा जर गळा काँग्रेसनं घोटला तर माननीय चव्हाण साहेबांनी त्यांचे वडील इथं 4 वेळा CM होते। येणार नाही ते थोड्या वेळाखाली जे म्हणले ना, रिपीट खासदार होण्याची परंपरा, ती काँग्रेसला रिपीट होण्याची परंपरा, ती भाजपला रिपीट होण्याची परंपरा नाही आहे। त्या ठिकाणी प्रतापराव पाटील चिखलीकर यांचं काम अतिउत्तम होतं, पण असं असताना देखील प्रतापराव पाटील चिखलीकर हे यांना अशोकराव चव्हाण भाजपात आलेलं अडचणीत ठरू शकतं हे आम्ही भाकीत केलं होतं। आणि आज त्याच पद्धतीने आता आपण पाहतोय 5:45 वाजले तरी त्या ठिकाणी जवळपास ही लढाई जी आहे, चुरस जी आहे अद्यापही आहे। अद्यापही वसंतराव चव्हाण हे काही हजाराच्या मतांनी त्या ठिकाणी आघाडीवरती आहेत, म्हणजे प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा पराभव होऊ शकतो ही शंका आहे आणि हे भाकीत आम्ही केलं होतं। त्याच्यानंतर आम्ही हिंगोली लोकसभा मतदारसंघात गेलो। हिंगोली लोकसभा मतदारसंघात देशोन्नतीच्या माध्यमातून डिबेट घेण्यात आली। खासदारांना उद्धव ठाकरेला भेटायला किती वेळ लागायचा? त्या डिबेटच्या वेळेला देखील आम्ही स्पष्टपणे हे भाकीत केलं होतं की त्या ठिकाणी हेमंत पाटील हे उमेदवार देण्यात आले होते। 28 मार्चला एकनाथ शिंदे यांनी हा उमेदवार हेमंत पाटील यांना दिल्यानंतर त्या ठिकाणी शेवटी म्हणजे अमित शहा यांनी सांगितलं होतं की त्या ठिकाणी हेमंत पाटील यांना तिकीट देऊ नका किंवा यवतमाळ वाशिममध्ये भावना गवळी यांना तिकीट देऊ नका। असं असताना देखील एकनाथ शिंदे यांनी हेमंत पाटील यांना तिकीट दिलं होतं, पण त्या ठिकाणचे भाजपाचेच कार्यकर्ते नाराज होते। भाजपाचे कार्यकर्ते 2 वर्षापासून त्या ठिकाणी तयारी करत होते, पण भाजपाला ती सीट न देता एकनाथ शिंदेनं ती सीट स्वतःच्या ताब्यात घेतली, पण त्या ठिकाणी त्यांचा पराभव होण्याची चान्स होता हे आम्ही सांगितलं होतं आणि त्यांचा पराभव होणार हे देखील स्पष्ट केलं होतं। त्यामुळे त्या ठिकाणी बबनराव पाटील कोळीकर हे सुरुवातीला विधानसभेमध्ये अपक्ष म्हणून 3ऱ्या क्रमांकावरती असणारे उमेदवार, त्यांना तिकीट देण्यात आलं आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी थोडीशी तिरंगी लढत जरी असेल तरी वंचितचं तेवढं काही फॅक्टर नव्हतं। पण ह्या दोघांच्या याच्यामध्ये उद्धव ठाकरे गटाचे आष्टीकर जे आहेत, माधवराव पाटील आष्टीकर यांचा विजय 100% होणार हे देखील भाकीत देशोन्नतीच्या माध्यमातून केलं होतं आणि ते भाकीत देखील खरं ठरलं आहे। त्याचबरोबर आपण पाहिलं की विदर्भामध्ये आम्ही सांगितलं होतं ज्या ठिकाणी विदर्भामध्ये कधीच अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या तेवढे दौरे झाले नाही, तेवढे दौरे लोकसभेच्या वेळेस झाले आणि लोकसभेच्या काळामध्ये त्यांनी भरमसाठ त्या ठिकाणी सभा घेतली। चंद्रपूरला सभा घेतली, रामटेकच्या कन्हांजवळ एक सभा घेतली, वर्ध्याच्या याच्यामध्ये एक सभा घेतली, विदर्भामध्ये सभा झाल्या, मराठवाड्यात सभा झाल्या, पण
जिथे जिथे नरेंद्र मोदी यांच्या सभा झाल्या तिथे तिथे उमेदवारांचा पराभव होईल अशी शंका होती आणि तेच होतानाचं चित्र दिसत आहे. म्हणजे अद्यापही अंतिम निकालापर्यंत आपण पोहोचलो नाही तरी देखील आज महाराष्ट्रामध्ये जवळपास 18 जागावरती महायुती आहे आणि 29 जागावरती महाविकास आघाडी आहे आणि इतर 1 जागेवरती आहे. अशी ही लढत आहे आणि देशोन्नतीनं हे पहिल्यापासून ते अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत आणि आज निकालाच्या दिवशी देखील थेट प्रसारण देशोन्नतीच्या माध्यमातून करण्यात आलं होतं आणि खास हे सगळं प्रसारण देशोन्नतीच्या माध्यमातून देशोन्नतीच्या प्रेक्षकांसाठी ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर आम्ही ठाणे लोकसभा मतदारसंघ आहे तो देखील कव्हर केला होता. शिवसेनाची तर काय मत आहे तुम्हाला? शिवसैनिक नक्की कोणासोबत पहिली नाही आहे ना, शिवसैनिक कोणासोबत आहे तुम्हाला कळतं आहे, पाहताय शिवसैनिक कोणासोबत आहे. समोरच्यांच्या पण रॅलीज आपण पाहिलेले आहेत, कार्यकर्ते त्यांच्याकडे आहेत का? 20 आणि 30 लोकांमध्ये सभा घेत आहेत. राजन विचारे कार्यक्षम खासदार असं म्हणताय तुम्ही, खरं आहे का? हाय प्रोफाईल नेता विरुद्ध रस्त्यावरचा कार्यकर्ता ही लढाई आहे. 10 वर्षामध्ये राजन विचारेंनी काय केलं हा प्रश्नचिन्ह. नरेश म्हस्के यांची जी रॅली होती ही प्रचंड मोठी रॅली होती, ज्याच्यामध्ये एकनाथ शिंदे देखील प्रचारार्थ त्या रॅलीमध्ये दाखल झाले होते. म्हणजे जिथे आपला प्रचाराचा दिवस संपत होता त्याच्या 2 दिवस अगोदर या ठिकाणी रॅली घेण्यात आली आणि त्या दिवशी देखील नरेश म्हस्के यांचा कुठेतरी विजय होण्याची शंका देशोन्नतीनं व्यक्त केली होती आणि त्यांचा विजय त्या ठिकाणी आज झाला आहे. जवळपास 1.5 लाख मतांनी त्यांचा विजय तिथे झाला. बरं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, विदर्भामध्ये 4 दिग्गज नेते असताना देखील विदर्भात महायुतीला दणानून पराभवाला सामोरं जावं लागत आहे. नितीन गडकरी होते त्या ठिकाणी, त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस हे विदर्भातले आहेत, बावनकुळे विदर्भातले आहेत, त्याच्यानंतर मुनगंटीवार हे विदर्भातले आहेत. म्हणजे भाजपाचे 4 दिग्गज नेते विदर्भातले असून विदर्भात त्यांना एवढा मोठा पराभव पत्करावा लागला. जेव्हा महायुतीनं सांगितलं होतं की आम्हाला जवळपास 40च्या पुढं 45च्या पुढं जागा मिळतील असा दावा महायुतीनं सुरुवातीला केला होता, पण त्याच्या अर्ध्या पण जागा महायुतीला मिळाल्या नाही. त्याच्यानंतर नरेंद्र मोदी यांची 400 पार, आपकी बार 400 बार हे जे स्लोगन होतं या संदर्भातही आम्ही भाकीत केलं होतं. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आपकी बार 400 पार हे स्लोगन चाललं आहे, पण 3ऱ्या, 4थ्या आणि 5व्या टप्प्यामध्ये ते स्लोगन स्वतःच नरेंद्र मोदी यांनी देणं बंद केलं होतं आणि कार्यकर्त्यांनीही ते स्लोगन थोडंसं लपवलं होतं, कारण त्यांना कुठेतरी वाटलं की आमचा 400 पारचा नारा पूर्ण नाही होणार. आणि आता आपण पाहतोय की जवळपास सध्याच्या कंडिशनला आताच्या वेळेला केवळ 244 जागा हे भाजपाच्या ताब्यामध्ये आहेत. त्यामुळे भाजपाला या ठिकाणी आपकी बार 400 पार हे भाजपाचं स्वप्न अधुरं राहिलं. त्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यामध्ये कुठेतरी नाराजगी असेल. त्याच्यानंतर पक्षफुटीचं जे राजकारण झालं तेही कुठेतरी अंगलट येणार महाराष्ट्रामध्ये. हे अगदी म्हणजे टप्प्याटप्प्याला आम्ही दाखवत गेलो होतो की प्रत्येक टप्प्याला आम्ही दाखवलं की पक्षफुटीचं राजकारण अंगलट येणार. मला एक सांगा की या ठिकाणी शिवसेनेचा जो गट होता हा पहिल्यांदा फुटला आणि याच्यामध्ये 2 गट झालेले आहेत, जिथे ठाकरे गट आणि शिंदे गट. तर पक्षफुटीनंतरचं हे पहिलं मतदान आहे, पहिली निवडणूक आहे, त्याचा फटका तुम्हाला बसेल का असं वाटतं का? बिलकुल बसणार नाही सर. त्याच्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट जिथे जिथे लढतील त्या ठिकाणी जास्तीत जास्त ठाकरे गटांचा विजय होईल आणि तेच आज होतानाचं चित्र महाराष्ट्रात आपण पाहिलं आहे. आज आपण लोकसभेचा हा पहिल्या टप्प्यापासून शेवटच्या टप्प्यापर्यंत सगळा निकाल दिला. त्यावेळेस आम्ही कोल्हापूरची जी जागा आहे शाहू छत्रपती यांचा विजय होणार याच्यावरती आम्ही स्पेशल एक एपिसोड केला होता. छत्रपती शाहू यांचा विजय निश्चित आणि आज छत्रपती शाहू यांचा विजय देखील झाला आहे. म्हणजेच देशोन्नतीचे कुठेतरी भाकीत खरे ठरल्याचं चित्र आपण सांगण्याचा अर्थ एकच की देशोन्नतीचं हे सगळं भाकीत कुठेतरी खरं ठरलं आहे. त्याबरोबर आज आमचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांनी देखील भाकीत केलं होतं की महायुतीला महाराष्ट्रामध्ये पराभवाला सामोरं जावं लागेल. आणि जसं त्याच्यानंतर प्रकाश पोहरेजी यांनी हेही सांगितलं होतं की जेव्हा आता एक्झिट पोल झाला होता 1 तारखेला, हा एक्झिट पोल फक्त एक विलोभनीय आहे. एक्झिट पोल फक्त तयार करण्यात आला आहे कार्यकर्त्यांमध्ये जोश राहावा यामुळे. आणि देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे यांनी सांगितलेल्या गोष्टी ह्या देखील भाकीत खरं ठरलं आहे. आज एक्झिट पोल टोटली खोटं आहे हे दिसून आलं. एक्झिट पोल कुठेही मॅच झाला नाही. जेव्हा एक्झिट पोलमध्ये भाजपाला भरभरून जागा दाखवल्या होत्या ते एक्झिट पोल कुठंतरी आज फ्लॉप झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे. आज आपण पाहतोय की लोकसभा झाल्यानंतर ह्या लोकसभेच्या पातळीवरतीच विधानसभा जे आहे त्या ठरवल्या जाणार आहेत. विधानसभामध्ये कुठले उमेदवार घेता येईल आणि कुणाला जास्तीत जास्त संधी देता येईल हा लोकसभेवरती ठरवलेला हे असतं. पण आता लोकसभा संपली आहे, आता विधानसभेची तयारी देखील सुरू होईल. त्यामुळे देशोन्नतीच्या माध्यमातून आम्ही विधानसभा देखील थेट प्रसारित करू, नागरिकांपर्यंत जाऊ, जनतेपर्यंत जाऊ, जनतेच्या प्रतिक्रिया घेऊ, जनतेचा नक्की कॉल कुणाला, त्याच्यानंतर विधानसभेचं तिकीट नक्की कुणाला मिळेल हे देखील कार्यक्रम आम्ही देशोन्नतीच्या माध्यमातून करत आहोत. त्यामुळे पाहायला विसरू नका देशोन्नती न्यूज. कॅमेरामॅन मिथिल तेरसेसह स्वप्नील दुधारे, देशोन्नती न्यूज, मुंबई.
मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.